जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळत आहेत, शेतकऱ्यांची टोमॅटोची खरेदी कुठल्या दराने होते, आपल्यासोबत आप्पा आहेत. आप्पा नमस्कार, शुभ सकाळ, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. टोमॅटोला काय बाजारभाव आहेत? टोमॅटो 700 ते 800. 700 ते 800 नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव सध्या बरे आहेत. शेतकरी बांधवांना नमस्कार. कुठून आले आपण? बोटावरून आले. काय भाव मागतायत? 700 750. किती टोमॅटो आहेत? 100 क्रेट आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक सध्या पुन्हा आता वाढलेली पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टोमॅटो मार्केट सध्या चांगल्या प्रकारे सुपरिचित होऊ लागलेले, बाजारभाव चांगले मिळत आहेत. आपल्यासोबत व्यापारी साहेब आहेत. साहेब नमस्कार. आज 4 जानेवारी 2026 काय बाजारभाव मिळतोय? बाजार आहे 700 ते 800. 700 ते 800 गावठी टोमॅटोला तेच चांगलं एकच रेंज आहे दोघांना पण. सगळ्यांना एकच आहे, बाजारभाव स्थिर राहतील. काय जागेवरच आहे, 5-50 रुपये कमी जास्त होते. 5-50 रुपये कमी जास्त होतील. घोलप साहेब नमस्कार. हो घोलप साहेब, आज काय भाव घेत आहे? आज बाजार आहेत 600 पासून ते 800 रुपयापर्यंत आहेत. आवक पावणे 800 असेल. आवक आवक आज चांगली होती. आवक जवळपास 10-12 हजार कॅरेटांची आवक होती. 10-12 हजार क्रेट जास्त असेल. टोमॅटो अतिशय चांगल्या प्रतीची या ठिकाणी विक्री करायला येतात. बाजारभाव देखील तसाच मिळणं अपेक्षित आहे. साहेब नमस्कार. हो कुठून आले? राव पिंपळगाव. राहुल पिंपळगाव, तालुका दौंड. किती वाजता निघाले? आम्ही 3 वाजता निघालो पाटण. पहाटे. बरं, काय इथे मार्केटला सूचना? मार्केट आज आहे चांगलं आहे. 7 पासून 8 साडेआठपर्यंत आहे. काय सूचना वगैरे इथे पैसे वेळेवर मिळतात किंवा बाकी काही तक्रार? चांगलं मार्केट आहे. चांगलं मार्केट आहे. मार्केटला काही सूचना नाही, चांगला बाजारभाव मिळतोय. गुलाब साहेब नमस्कार. नमस्कार. काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो आज 6 पासून 8 पर्यंत. 6 पासून तर 8 पर्यंत. 600 पासून. आवक पुन्हा वाढली आहे ना? आवक किती चांगली, पण मागणी पण चांगली आहे. अच्छा, मागणी पण चांगली, व्यापारी पण भरपूर आहे. भाऊ नमस्कार. हो हॅलो. आपण कुठून आले? लोणी दामणी. काय भाव खरेदी करताय? काय आज 600 रुपये. 250 झाले. तोडा किती आहे? 10-11 तोडा आहे. काही इथे मार्केटला सूचना? नाही काय मार्केट काय नाही, चालबेल आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव सरासरी 650 ते 750 पर्यंतचा मिळतोय आणि शेतकरी बांधव देखील समाधानी आहेत. सध्या मिळत असलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पैसे होतात. भाऊ कुठून आला तू? टाकळी हाजी. काय टोमॅटो विकायला आला का घ्यायला आला? विकायला आला. आता काय मुलगा आहे का? बरोबर. किती टोमॅटो आणले? आज होती 168. काय भाव गेली? 850. या ठिकाणी बघा, आता टोमॅटो खरेदी करायला व्यापाऱ्यांची गर्दी झालेली आहे. टोमॅटो दर्जेदार टोमॅटो आहे. बघूया जरा काय भाव मागतोय. काय भाव घेतले? 750. मोण्याला पण हे दिसेल परत इथं मला. हा, नंतर कळकळ नको, खाली करताना परत आहे असा माल आहे. भाऊ काय भाव गेले? 7.5 रुपये. 7.5 रुपये. कुठून आले? निघोज. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला सरासरी बाजारभाव 700, 750, 800 पर्यंत रुपयाचा बाजारभाव मिळतोय. नारायणगावचे हे टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी, टोमॅटो उत्पादकांसाठी निश्चित वरदान ठरत आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोचं मालाची निवड करून आणा का जेणेकरून बाजारभाव देखील अधिकचा मिळेल. या ठिकाणी शेतकरी खूप काबाड कष्ट करून टोमॅटो विक्रीला आणतायत. बाजारभाव देखील तसा मिळायला हवा. भाऊ नमस्कार. कुठून आले? काही बोलले होते त्या दिवशी? पळसपूर. काय भाव मागतायत? 850 दिले. बरोबर. किती क्रेट होते? 76. इथे काय मार्केटला सूचना? काय नाही, चांगले चांगले पैसे वेळेवर मिळतात, काय तक्रार नाही. ताई काय तुम्ही काय सूचना कराल, काय सांगाल? नाही काय नाही, आहे दुसरं थोडं आहे. अशा दुसरा तोडा आहे. काय भाव मागितलेत? 750 पावणे 800. 750 पावणे. कुठली व्हरायटी? विरान. काय नवीन लागवड वगैरे? नाही सध्या तर नाही. कसा यंदाचा सीझन? चांगलं आहे. तिकडे काय बिबट्याची समस्या हो आहे ना. आहेच आहे. चला काळजी घ्या. या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असताना
वाहन देखील सावकाश चालवा. जे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत आहेत त्यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. शेवटी टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित असतं. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला सध्या जो बाजारभाव मिळतो तो आपण पाहतोय. या ठिकाणी टोमॅटो खरेदी करायला व्यापाऱ्यांची गर्दी झालेली आहे. प्रत्येक व्यापारी चिठ्ठी देतोय. आता पाहूया प्रत्यक्षात काय दराने टोमॅटो विक्री जे होते. 500 रुपये मीडियम. चांगला माल आहे. बाबा कुठून आले? पारनेर पळशी. किती क्रेट आहेत? 100 जाळे. तुला किती बघा आता व्यापारी वेगवेगळ्या प्रकारचे चिठ्ठे देत आहेत. आता बघूया व्यापारी कशा प्रकारे खरेदी करतायत. शेतकऱ्यांचे पैसे अधिकचे व्हावे अशी अपेक्षा आहे. 3 व्यापारी या ठिकाणी टोमॅटो खरेदी करायला आहे. मागं करशील असं नको व्हायला. त्यांचे प्रत्येक वेळेस थोडेसे टिपका निघेल त्यांचा टाइम खाली करतो परत लावशील बाजार खाली टोमॅटोची आवक वाढली. बाजारभाव देखील चांगला आहे. टोमॅटो खाली करताना पुन्हा खळखळ नको. माल पाहून घ्या. व्यापारी बांधवांना शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. जगाचा पोशिंदा तो बळीराजा खूप काबाड कष्ट करत असतो. व्यापारी बांधवांचे देखील खूप कष्ट आहेत. गुंतवणूक आहे. अनेक वेळा पैसे गुंतवणूक होत नाही. आपण काय भाव मागितले? 800 रुपये. 800 रुपयांनी टोमॅटो मागितले आहे परंतु शेतकरी देत नाही. शेतकऱ्याला अधिकचे पैसे होणं असं अपेक्षित आहेत. शेतकरी बांधवांनो टोमॅटोचा बाजारभाव करत असताना या ठिकाणी टोमॅटोचे पैसे. कैलास शेठ नमस्कार. टोमॅटो काय भाव खरेदी केली आज? डाऊन झाले. काय भाव झाले? 800 रुपयांनी पण खरेदी होते. हे काय समोर चालू आहे? अच्छा मुंबईवाल्याने घेतलं. आप्पा मागतायत. अच्छा मुंबईवाले. बरोबर. काय आज आजची आवकची परिस्थिती? आज आवक चांगली आहे साहेब. चांगली आवक. सकाळी फार लवकर विक्री होते. हो 6:30 5:30 चालू झाली आज. 5:30 चालू झाली. जी व्यापाऱ्यांची संख्या पण वाढली. हो वाढली. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव पहिल्या सकाळीच टोमॅटो विक्रीला येत आहेत. नमस्कार. बोला ना. आज काय भाव खरेदी केली? घेतले 7 साडेसात. 7 साडेसात. बाजारभाव वाढतील काय? बाजार वाढतील. थंडी कमी झाली ना. अच्छा थंडी कमी झाली त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे असं सांगतायत. आता बाबांनी 800 रुपयांनी टोमॅटो दिलेले नाहीत. बाबा 800 रुपयांनी मागितली होती दिली नाही. काय अपेक्षित आहे? 900 रुपये. 900 रुपये. जर 900 रुपयांनी जर नाही गेली तर मग जायला तर पाहिजे. अशा जायला पाहिजे. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजेत. शेतकरी बांधवांनो एकच विनंती आहे की मालाची निवड करून आणा. 22 किलो क्रेट टोमॅटोमध्ये ठेवा जेणेकरून मालाची निवड करून आणली तर बाजारभाव देखील मिळत आहेत. ताई तुम्हीच टोमॅटो विक्री करायला येत आहेत. दादा कुठे गेले? दादा घरी. तर ते काय येत नाहीत? त्यांना थंडी असते ना, आजारी असते. अशा आजारी असतात. बरोबर. कोण कोण असतं तुमच्या घरी? माझे मिस्टर, 2 मुली, 1 मुलगा. शेती किती आहे? शेती 17 एकर आहे. 17 एकर आहे. बाकी काय काय माल आहे? आता टोमॅटो, वाटाणा, तांदूळ. वाटाण्याला काय बाजारभाव आहे? आता सध्या खाली आलेले 25. बरं. तिथे काय बिबट्याची समस्या बिबट्याची समस्या आहे ना. आहेच आहे. आज काय भाव मागता येतं? 750. 750. तुम्हाला काय अपेक्षित बाजारभाव आहे? आम्हाला अपेक्षित आहे पण आज जरा कमीच आहे थोडं. बाजार थोडेसे डाऊन झालेले पाहायला मिळतात. बरोबर आहे. तर ताई काळजी घ्या. सावकाश या. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे. व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या. शेतकरी खूप लांबून अपेक्षेने येत असतात. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? संगमनेर. संगमनेर. काय भाव मागतायत? दिले 700 रुपये. 700 रुपये. कोणाला दिले? साईराज. कितवा थोडा? योगेश शेठ बोलप. अच्छा ठीक आहे. योगेश शेठचं काम पण चांगलं आहे. ते बाजारभाव देखील चांगला देत असतात. बरं. कितवा थोडा आहे? 7-8 आहे. किती वर्ष टोमॅटो करता? खूप वर्ष.
नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला किती वर्ष येत असतात? याच वर्षी आले. काय इथे काय कमतरता, काय सूचना? कामकाज चांगलं आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव सरासरी 700 ते 750, पावणे 800, 800 पर्यंत मिळतोय. विरांग असेल, साऊ असेल, गावठी टोमॅटो असतील किंवा मेघदूत आर्यमान असेल, या सगळ्याच व्हरायटीच्या टोमॅटोला बाजारभाव सरासरी 650 ते 700 रुपयाचा बाजारभाव मिळतोय. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची निवड करून आणा, 22 किलोचं क्रेट भरून आणा, का जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी संघर्ष होणार नाही. निवड चांगल्या प्रकारची जर केली तर बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो. अनेक वेळा शेतकरी छोटा माल मोठा माल एकत्र ठेवतात आणि मग बाजारभावावर परिणाम होतो. टोमॅटो खाली करायला गेल्यावर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा कधी कधी संघर्ष वाद होताना पाहायला मिळतो. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे पैसे देखील चांगले होत आहेत आणि व्यापाऱ्यांकडून पैसे वेळेवर मिळतात. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचे संचालक मंडळ, या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही खूप काबाड कष्ट करत असता, भल्या पहाटे उठून या ठिकाणी येत असता. रस्त्याने वाहन सावकाश चालवा. सध्या बिबट्याचा देखील उपद्रव आहे. स्वतःची काळजी घ्या आणि वाहन सावकाश चालून घरच्यांची देखील काळजी घ्या. घरच्यांना हुरहुर लागते, आपला मालक नारायणगावला टोमॅटो विक्री करायला गेलाय, सावकाश पुन्हा परत येईल का, अशी देखील काळजी असते. नारायणगावचं हे टोमॅटो मार्केट आंतरराष्ट्रीय मार्केट आता होऊ लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या मार्केटची ख्याती होऊ लागलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यापारी देखील दूरवर नेतात, शेतकरी दूरवर नेतात. सावकाश वाहन चालवा, सावकाश घरी पोहोचवा. 22 किलोचं क्रेट या ठिकाणी भरून आणा, का जेणेकरून टोमॅटोचे पैसे अधिकचे होतील. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.